आज विकास क्रांती सेना त्याचबरोबर रुद्रशंभो फाउंडेशन बोटा या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या सहकार्यातून आणि पठार भागातील तमाम जनतेच्या सहभागातून आपण हा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मागणीसाठी जमलेलो आहोत। खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हणजे या स्वराज्याचं जे देखणं स्वप्न ज्या मातेच्या कुशीत फुललं ती माता म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब, आमच्या शिवप्रभूंच्या मातोश्री, त्याचबरोबर धर्माभिमानी देशाभिमानी आणि या देशाला एक वेगळं वळण देणारे स्वामी विवेकानंदजी, ज्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये या देशाचा या धर्माचा उदो केला, झेंडा फडकवला, असे स्वामी विवेकानंद यांची जयंती। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आज राष्ट्रीय युवा दिवस, युवकांसाठी राष्ट्रीय युवक दिन म्हणून आजचा दिवस हा गौरवला गेलेला आहे। आणि या युवकांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी फार मोठं मोलाचं स्थान आहे। उषा काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, ही म्हणण्याची वेळ पुन्हा या युवकांवर आलेली आहे। राजकीय विजनवास, राजकीय चढाओढी, राजकीय डावपेच आणि समाजाचा होणारा तोटा खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाच्या बदलण्यामुळे होणार आहे। आम्ही बोटेकर असू, संगमनेर असेल, पारनेर असेल, त्याचबरोबर अकोले, जुन्नर या चारही तालुक्यांना जोडणारा भाग म्हणजे बोटा परिसर। खऱ्या अर्थाने बोटा परिसराला इकडे पारनेरची हद्द लागून आहे, जुन्नरची लागून आहे, त्याचबरोबर संगमनेर आणि अकोले परिसर या चारही तालुक्यांची सीमा या बोटा परिसराला लागून आहे। आणि हा रेल्वे मार्ग बोटा या ठिकाणापासून पुढे अगदी अकोलेच्या सीमेपासून जात आहे। खऱ्या अर्थाने इकडे शिवजन्मभूमी शिवनेरी ते स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या छत्रपतींचे पिताश्री शहाजीराजांनी पाहिलं आणि ते वास्तवात उतरवण्यासाठी जी पहिली पायाभरणी म्हणून जी राजधानी बनवली ना, ती आपली पेमगिरी संगमनेर जवळची। हा इतिहास सर्वांनाच माहीत असेल असं नाही, परंतु या दोन किल्ल्यांच्या मधला परिसर अकोले, संगमनेर, जुन्नर आणि पारनेर या तालुक्यांच्या सीमेवरून जाणारी रेल्वे या तालुक्यांच्या तरुणांना एक नवा रोजगार देणारी ठरणार होती। हे स्वप्न अनेकांनी अनेक वर्ष पाहिले, परंतु ते पाहता पाहता डोळ्यासमोर आता मूर्त रूपात येतंय असं पाहता पाहता ते भंगलं। आणि याला कारण म्हणजे राजकीय सूडबुद्धी, एकमेकांची उणीधुणी काढण्यामध्ये राजकारण करणारी माणसं आपण पाहिली, परंतु रेल्वेच्या पळवापळवीचा प्रयोग करत समाजाचं अहित करणारी माणसं ही आता आपण आपल्या याची डोळा याची देही पाहत आहोत। मला वाटतं या विकास क्रांती सेनेनं आणि रुद्रशंभो बोटा या संघटनांनी एकत्र येत खऱ्या अर्थाने हा जो रस्ता रोको असेल, आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि सबंध पठार भागातील, सबंध या तालुक्यातील जुन्नर असेल, पारनेर असेल, संगमनेर असेल, अकोले असेल यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा एक सुंदर असा आंदोलनाचा मार्ग निवडला। याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो। आणि मी खऱ्या अर्थाने एक सूचना करू इच्छितो
की येत्या काळामध्ये हा संघर्ष टोकाच्या भूमिकेकडे घेऊन जाणं ही गरजेची गोष्ट आहे. या संघर्षामध्ये माता भगिनी ज्या आलेल्या आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर येणारा नवतरुण विद्यार्थी दशेतील तरुण हेही यामध्ये सहभागी असणं अपेक्षित होतं. शाळा कॉलेज यातली तरुणांनीही या आंदोलनामध्ये सहभागी न होता उडी घ्यावी असं मी म्हणेल आणि खऱ्या अर्थाने या आंदोलनाला एक वेगळी दिशा देत हा रेल्वे मार्ग पुन्हा याच मार्गाने आणि आपल्याच तालुक्याच्या सीमांवरून जाईल यासाठी 19ची जी मोजणी झाली, जो सर्वे झाला त्या सर्वेप्रमाणे जावा यासाठी सर्वांनी तनमन धनाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो. मी बोटा गणेश बहुजन विद्याप्रसारक संस्था, दत्त विद्यालय, नाथाबाबा विद्यालय, महाविद्यालय या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि सर्व संस्थाचालकांच्या वतीनं मी आपणाला ग्वाही देतो की आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थी घेऊनही आपल्या आंदोलनामध्ये आपण योग्य मार्गदर्शन कराल त्यावेळी आम्ही सहभागी होऊ. त्याचबरोबर अकलापूर असेल, घारगाव असेल या पंचक्रोशीतील तमाम शाळा या ठिकाणी निमंत्रित कराव्यात. येत्या आंदोलनामध्ये आपण सर्व हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.